नमस्कार मित्रांनो. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे प्लेन. द सरफेस ऑफ टेबल अँड बोर्ड इन द पिक्चर आर फ्लॅट. बघा सरफेस यांचं कसं फ्लॅट आहे पूर्ण. अँड दिस फ्लॅट सरफेस आर द पार्ट ऑफ सरफेस दॅट इज इन्फायनाइट ऑन ऑल द साइड्स. इथे काय मर्यादा नाही आहे, म्हणजे इथे इन्फायनाइट आहे, किती मोठा असू शकतो याच्यामध्ये की आणि किती लांबपर्यंत असू शकतो. फक्त हे जो फ्लॅट सरफेस आहे ते इन्फायनाइट आहे, लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला डेफिनेशन कोणी विचारली प्लेनची, द फ्लॅट सरफेस दॅट इज इन्फायनाइट ऑन ऑल द साइड्स इज अ प्लेन. प्लेनचं डेफिनेशन हे आहे, अ फ्लॅट सर्फेस दॅट इज इन्फायनाइट ऑन ऑल द साइड, सगळ्या साइडमधून इन्फायनाइट असेल त्याला प्लेन म्हणू. अँड दिस इज बाउंडेड शोन बाय द एरो. आता इथे दिलंय त्यांनी असं. तुम्ही प्लेन बनवलं तर असं बनवायचं, इथून इक्वल म्हणजे रेक्टँगल बनवलं तरी चालेल, फक्त थोडंसं त्याला स्लाइड करून द्यायचं. आणि आपण नाव देऊ शकतो त्याला कॅपिटल लेटरमध्ये कोणतं पण. इथे ई दिलंय, तुम्ही ए बी सी पासून झेड पर्यंत काही देऊ शकता. आता आपण शिकलो इथे पॉइंट, लाईन आणि प्लेन हा बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे सेगमेंट. आता थोडंसं नीट लक्ष द्या इकडे. ड्रॉ अ लाईन एक्स ऑन अ पेपर. आता ह्यांनी एक्स, जसं मी तुम्हाला शिकवले लाईन कशी ड्रॉ करतो, एक्स केलेलं आहे, इथे दोन एरो केलेले आहे. टेक अ पॉइंट पी क्यू ऑन द लाईन. लाईनच्या वरती दोन त्यांनी पॉइंट घेतले, पी आणि क्यू नावाचे. द पार्ट ऑफ द लाईन फ्रॉम पी टू क्यू इज अ लाईन सेगमेंट. सगळ्यात इम्पॉर्टंट हाच भाग आहे की हा तर तुम्ही सांगणार सर हा तर लाईन झाली, पण आता हा जो पॉइंट आहे पी पासून ते क्यू पर्यंत, तर की डॉट आहे, दिसते तुम्हाला पॉइंट्स, तर हे दोन पॉइंट्स जे आहे त्यांना आपण कन्सिडर करू लाईन. ठीक आहे. लाईन सेगमेंट म्हणजे, तर आपण लाईन सेगमेंट और पार्ट ऑफ लाईन और सेगमेंट ऑफ लाईन. द पॉइंट पी एंड क्यू आर द एंड पॉइंट ऑफ द लाईन सेगमेंट. दिस लाईन सेगमेंट इज कॉल्ड लाईन सेगमेंट पी क्यू और लाईन सेगमेंट क्यू पी. तुम्हाला शिकवलंय तेव्हा आपण मी की जर नाव सरळ पण उलट पण घेऊ शकतो आपण. लाईन सेगमेंट म्हणायचं, फक्त सेगमेंट नाही म्हणायचं. लाईन सेगमेंट पी क्यू और लाईन सेगमेंट क्यू पी. आणि रीड ॲज सेगमेंट पी क्यू और अ सेगमेंट क्यू पी असं पण वाचू शकतो. शॉर्ट फॉर्म आहे सेगमेंटचा, एस जी. सेगमेंट पी क्यू और सेगमेंट क्यू पी. आता इथे दिले आहे की दोन पॉईंट दिले ए आणि बी, तर त्यांचे असं नाही की आपण एकच रूट घेऊ शकतो, सरळ कसं पण रूट घेऊ शकतो, पण सगळ्यात सविस्तर आणि प्लेन रूट कोणता राहील आपला, ए आणि बी पासून. तर रूट 2. तर वाचून घेऊ आपण. टेक पॉइंट 2 ए and बी ऑन अ पेपर, कनेक्ट देम इन डिफरंट वे. वेगवेगळ्या वेजने त्यांनी कनेक्ट केलेलं आहे. देर आर मेनी वेज टू कनेक्ट फ्रॉम लाईन. द शॉर्टेस्ट वे इज पाथ 2 इन लाईन सेगमेंट ए बी. सगळ्यात शॉर्टेस्ट वे हा आहे, नाही तर बाकी तुम्ही बघू शकता कसं तरी केलेलं आहे त्यांनी इकडून तिकडून, पण हा शॉर्टेस्ट वे सरळच आहे म्हणून त्या हिशोबाने. नेक्स्ट आहे रे. आता सन रेज, जे किरण दिसतात टॉर्च मध्ये रेज आहे, ते पण त्याला आपण रेज म्हणू. रे इज अ पार्ट ऑफ लाईन. आणि रे ड्रॉ करताना एकदम सोपी पद्धत आहे. सेम ड्रॉ करायचं, फक्त एकच एरो असतो इथे, लक्षात ठेवायचं रे मध्ये. ठीक आहे. आणि दोन पॉईंट असतात ए आणि बी. आपण त्याला म्हणू रे ए आणि बी. ठीक आहे. तर रे एकदम सोपं आहे, एक एरो असतो आणि मग पॉईंट देऊन द्यायचा ए बी. ठीक आहे. थँक्यू.